दिवसांच्या विश्रांतीनंतर मनमाड शहर परिसरात जोरदार पाऊस झाला। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। धाराशिव जिल्ह्यामध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचं आगमन झालं। उमरगा तालुका आणि लोहारा तालुका परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे नदी नाले प्रवाहित झाले। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात दमदार पाऊस झाला। विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे रस्त्यावरनं पाणी वाहू लागलं। पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे हिंजवडी आयटी पार्कमधील रस्ते पाण्याखाली गेले। दरम्यान नाले सफाईवरनं सुप्रिया सुळेंनी निशाणा साधला। पिंपरी चिंचवडमधील पावसामुळे शांतीनगर, इंद्रायणी नगर रोड आणि टेल्को रोडवरती पाणी साचलं। सर्वत्र पाणी साचल्यामुळे महापालिकेच्या नाले सफाईची पोलखोल झाली। श्रीगोंदा तालुक्यात वादळी वाऱ्याचा कहर बघायला मिळाला। पिपरी कोलंदर इथे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शाळेवरचे पत्रे उडाले, तर पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। पालघर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भात शेती, मत्स्य उत्पादन आणि फळांच्या बागांचं मोठं नुकसान झालंय। नुकसानग्रस्तांसाठी भरपाई म्हणून पालघर जिल्ह्याला 2,70,00,000चा निधी मंजूर करण्यात आलाय। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वृंदावन सोसायटीमध्ये बिल्डरनं पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। या विरोधात रहिवाशानं 13व्या मजल्यावरती चढून आंदोलन केलं। मावळ तालुक्यात कृषी अधिकारीपदी मारुती साळे यांची निवड झाली। मावळ तालुक्यातील शेतकरी वर्गानं मारुती साळे यांचं तालुका कृषी अधिकारी कार्यालयात स्वागत केलं। गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्कमध्ये चकमक झाली। या चकमकीमध्ये 5 माओवादी ठार झालेत। याच ठिकाणी शस्त्र आणि स्फोटकांचा मोठा साठा आढळून आला। गेल्या 3 दिवसात 7 माओवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं। निलेश चव्हाणला 19 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। सोमवारी पुणे पोलिसांनी सुशील आणि शशांक हगवडेसह निलेश चव्हाणचा ताबा घेतला जातोय आणि वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांबाबत ताबा घेण्यात येणार आहे। जेसीबी गैरव्यवहार प्रकरणी हगवणे मायलेकांसह 6ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद झाल्यानंतर राजगुरुनगर न्यायालयानं शशांक आणि लता हगवणे या मायलेकांसह प्रणय साठे आणि इतर 3 साथीदारांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांनी विनोद गंगणेला अटक केली होती। दरम्यान या आरोपीला 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। नाशिकच्या ईदगाह मैदानावरती पॅलेस्टाईनचा झेंडा फडकला। बकरी ईदची नमाज झाल्यानंतर पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवण्यात आला। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत गोंधळ झाला। मंदिर प्रशासनाविरोधात सामाजिक संघटनांनी घोषणाबाजी केली। बीव्हीजी कंपनीला दिलेला मनुष्यबळ पुरवठ्याचा ठेका रद्द करण्याची मागणी करत सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या वारकऱ्यांना सेवक म्हणून संधी द्या, असं सामाजिक संघटनांचं म्हणणं आहे। मध्ये बुखयात काही बातम्या वेगवान। राज्याच्या अनेक भागात पुढील काही दिवसांमध्ये मान्सून सक्रिय होणार असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं। 13 जूनपर्यंत नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस पडणार आहे। दीर्घ प्रतीक्षेनंतर हवामान विभागानं अहिल्यानगर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिलाय। जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यात दमदार पाऊस झाला। उत्तमनगर जिल्ह्यामध्ये या पावसाचं प्रमाण कमी आहे। मे महिन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात नाशिक जिल्ह्यातील 12,156 हेक्टरवरील पिकांचं 35.21 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। 1,469 गावांमध्ये 35,757 शेतकरी बाधित झाले। या संदर्भातील अंतिम अहवाल प्रशासनानं राज्य शासनाला सादर करत निधीची मागणी केली। 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर येवल्याच्या ग्रामीण भागाला वादळासोबतच पावसाचाही तडाखा बसला। नगरसूल, अंदरसूल, गावंडगाव या भागामध्ये पाणीच पाणी झालं। येथे काही घरांचं छत कोसळून 2 वयोवृद्ध आणि एक लहान मुलगी जखमी झाली। आंब्याच्या हंगामातही केळीला चांगला दर मिळतोय। जूनच्या पहिल्या आठवड्यात 1,650 रुपये प्रति क्विंटलनं भाव मिळतोय। नाशिक जिल्ह्यात कांद्याला समाधानकारक दर मिळतोय। कांद्याला कमीत कमी 800 रुपयांपासून ते सरासरी 1400 रुपयांपर्यंतचा दर मिळाला। राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या आवकेत मोठी घट दिसून आली। बाजार समितीमध्ये 269 क्विंटल आवक झाली। सर्वसाधारण दर हा 6,408 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला।
सांगली जिल्ह्यात मे महिन्यात विक्रमी जीएसटी संकलन झालं. मे महिन्यात 189 कोटी जीएसटी संकलन झालंय. गेल्या आर्थिक वर्षामध्ये मे महिन्यातील 135 कोटी महसुलापेक्षा यावर्षी सुमारे 54 कोटी म्हणजे 40% वाढ झाली. गेली 3 वर्ष महाड औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्याचं काम रखडलंय. सुरुवातीला डांबरीकरण आणि आता काँक्रिटीकरण, त्यामुळे रस्त्याची पूर्ण वाहतूक झाली आहे. पावसाळ्यात खड्डे आणि चिखलामुळे नागरिक त्रस्त झालेत. वर्ध्याच्या आर्वी ते तळेगाव मार्गाचं काम सुरू आहे. रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं आणि रस्ता अरुंद तयार केला जात असल्याच्या तक्रारी लक्षात घेता आमदार दादाराव केचे यांनी थेट रस्त्यावरती जाऊन पाहणी केली. यावेळी रस्ता नियमानुसार होत नसल्याची बाब लक्षात येताच आमदार केचेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. नवी मुंबईतील वाशी परिसरात मागील 2 दिवसांपासून रात्रीच्या वेळेस हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक धोक्याच्या पातळीवरती पोहोचल्यामुळे नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं. डोळ्यांची जळजळ, घशात खवखव आणि दुर्गंधीयुक्त धुरामुळे संपूर्ण परिसरात गुदमरवणारं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. भुसावळमधील वेल्हाळे धरण पहिल्याच पावसामध्ये ओव्हरफ्लो झालंय. या तलावातून शेतीला सिंचनासाठी पाणी दिलं जातं, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती गंभीर होईल असं 4 दिवसांपूर्वी म्हटलंय. याला उत्तर देताना कर्नाटक सरकारमधील उत्पादन शुल्क मंत्री आर.बी. थिम्मापूर यांनी अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यामुळे पूर येईल या महाराष्ट्राच्या आरोपांमध्ये तथ्य नाही असं बागलकोट इथे बोलताना नुकतंच स्पष्ट केलं. शासकीय कार्यालयातील ई-सेवा केंद्रातून विविध शैक्षणिक दाखले तसंच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रांसाठी 100 आणि 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची होणारी मागणी नियमबाह्य आहे. यापुढे मागणी करण्यात येऊ नये अशी तंबी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून केली आहे. अकोला जिल्ह्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील जणुना इथल्या धरणाच्या गाळामध्ये 2 गायी अडकल्या होत्या. याची माहिती स्थानिक गावकऱ्यांना मिळताच गावातील गोरक्षकांनी दोरीच्या साह्यानं दोन्ही गायींना सुखरूप बाहेर काढलं, त्यांना जीवदान दिलं. पाण्याच्या शोधात या गायी धरणात गेल्या आणि तिथे असलेल्या गाळामध्ये अडकल्याचा अंदाज आहे. पावसाळी बंदी काळात सुद्धा अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या 5 बोटींवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई मागील 7 दिवसात उरण, मुंबई आणि रायगड समुद्रात करण्यात आली. यंदाच्या गणेशोत्सवात गणरायाची मूर्ती पीओपीची की शाडूची याचा फैसला उद्या होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात उद्या या संदर्भात सुनावणी होणार आहे. आणि मात्र राज्य सरकारनं पीओपी बंदी लागू केल्यास मुंबईतील विविध मंडळांचे राजे आपल्या नेहमीचीच भव्यता आणि उंची राखून शाडूच्या मूर्तीत दिसू शकतात. एखाद्या करदात्याचा 3 वर्ष जुना वस्तू आणि सेवा कर येत्या जुलैपासून भरता येणार नाही. संगणकीय प्रणाली असा कर आता मुदतबाह्य ठरवणार आहे, त्यामुळे करदात्याला प्रलंबित वार्षिक कर भरणा करताना अडचणी येतील. नवी मुंबईत 44 कोरोनाचे रुग्ण आढळलेत आणि एकूण 18 रुग्ण बरे झालेत. शहरातील ठराविक एखाद्या ठिकाणी 6 रुग्ण आढळून आले नसून विविध ठिकाणी 2 ते 3 रुग्ण आढळून येत आहेत अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. कर्करोगाच्या रुग्णांवरती उपचार करण्यासाठी टाटा हॉस्पिटलमध्ये लवकरच अमेरिकेत वापरलं जाणारं प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. याद्वारे सुरुवातीच्या टप्प्यातच कर्करोगाचं निदान करता येईल. CAR अंतर्गत TMHला ही आधुनिक तंत्रज्ञानाची डिजिटल अँजिओग्राफी सिस्टम मिळणार आहे. पिंपरीमध्ये पर्यावरणपूरक उपाययोजना करणाऱ्या गृहप्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं ग्रीन सोसायटी हा उपक्रम सुरू केलाय. स्थानिक पातळीवरती उपाययोजना राबवून नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती वाढवणं या उपक्रमाचा उद्देश असल्याचं महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितलं. नवी मुंबईतल्या वाशी परिसरात मागील 2 दिवसांपासून रात्रीच्या वेळेस हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यामुळे नागरिकांना श्वास घेणं कठीण झालंय. डोळ्यांची जळजळ, घशात खवखव आणि दुर्गंधीयुक्त धुरामुळे संपूर्ण परिसरात गुदमरवणारं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणं आणि उत्पन्न वाढीला चालना देणं या हेतूनं उत्पन्न वाढीसोबतच विविध अनावश्यक खर्चात कपात करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यात पहिल्या आलेल्या धुळे नंदुरबार विभागाचा पॅटर्न सगळीकडे वापरणं महत्त्वाचं आहे असं प्रतिपादन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलं. ई-रिक्षा परवान्यासाठी माथेरानमधील हातरिक्षा चालक सोमवारपासून बेमुदत उपोषण करणार आहेत. हातरिक्षा शहरातनं हद्दपार व्हाव्यात अशी त्यांची भूमिका आहे.
घनकचरा व्यवस्थापन शुल्क आकारणीस मुंबई पालिकेनं स्थगिती दिली. मात्र शुल्क आकारणीबाबत नागरिकांच्या सूचना आणि हरकतींचं प्रमाण पाहता या शुल्काबाबत मुंबईकरांमध्ये कमालीची उदासीनता असल्याचं दिसून आलंय. 1,20,00,000 लोकसंख्येच्या या शहरातील फक्त 2,700 नागरिकांनी आपलं मत नोंदवलंय. वर्सोवा अंधेरी घाटकोपर मुंबई मेट्रो एक मार्गिकेला 11 वर्ष पूर्ण होत आहेत. या कालावधीत या मेट्रो मार्गिकेवरनं 111 कोटी प्रवाशांनी प्रवास केलाय. मेट्रोच्या 16 गाड्यांच्या माध्यमातून 12,66,000 फेऱ्यांमधनं प्रवाशांनी हा प्रवास केला. मध्य रेल्वेकडनं प्रवाशांच्या फायद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मडगाव इथून एकेरी विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 14 जून रोजी सकाळी 7:30 वाजता सुटेल. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक आहे. समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते आमणे हा शेवटचा टप्पा गुरुवारी संध्याकाळी वाहतूक सेवेत दाखल झाला. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यामुळे संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झालाय. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी 24 तासात या महामार्गावरनं तब्बल 38,987 वाहनांनी प्रवास केला. यापैकी 5,000 वाहनं नव्यानं वाहतुकीसाठी खुल्या झालेल्या इगतपुरी ते आमणे या टप्प्यावरनं धावली. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडनं महामेट्रो बांधण्यात येत असलेल्या पादचारी पुलाचं काम अद्यापही अपूर्णच आहे. त्यामुळे भिडे पूल 15 ऑगस्टपर्यंत बंद असणार आहे. महामेट्रोनं भिडे पूल बंद ठेवण्याबाबतचं पत्र वाहतूक पोलीस आणि महापालिकेला दिलंय. हडपसर इथल्या प्रवाशांना मेट्रोची सेवा मिळण्यासाठी हडपसर गाडीतळ मगरपट्टा ते कल्याणीनगर मेट्रो स्थानक अशी पूरक सेवा पीएमपीनं सुरू केली. त्यामुळे हडपसरमधील प्रवाशांना कल्याणीनगर मेट्रो स्थानकापर्यंत सुकर प्रवास करता येणार आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान होणार आहे. आता 6 पदरी असलेला हा महामार्ग 10 पदरी करण्याचं नियोजन आहे. या प्रकल्पासाठी एकूण 14,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पिंपरीत पर्यावरणपूरक उपाययोजना करणाऱ्या गृहप्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं ग्रीन सोसायटी हा उपक्रम सुरू केलाय. स्थानिक पातळीवर उपाययोजना राबवून नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती वाढवणं हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितलं. कला पदविका अभ्यासक्रमाच्या पात्रता निकषात बदल करण्यात येणार आहे. आता कला क्षेत्रातनं पदविका अभ्यासक्रम करायचा असल्यास मूलभूत अभ्यासक्रमाची पूर्तता करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस चालकांची पार्श्वभूमी तपासणं, दर आठवड्याला त्यांची मद्यपान आणि औषध चाचणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतलाय. शालेय शिक्षण विभागानं जारी केलेले नवीन नियम राज्यातील सर्वच शाळांना लागू करण्यात आले. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं राज्यातील कौशल्य शिक्षण देणाऱ्या आयटीआयमधील विविध अभ्यासक्रमांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलंय. सुधारित वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना 26 जूनपर्यंत अर्ज करता येणार असून प्राथमिक गुणवत्ता यादी 30 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तसंच पहिली गुणवत्ता यादी 9 जुलैला जाहीर होईल. इयत्ता 11वीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत ज्यांचे प्रवेश अर्ज अपूर्ण असतील त्यांनी 5ही प्रवेश फेरीत नोंदणी करता येणार आहे त्यांना. तसंच महाविद्यालयाचा पसंतीक्रम सुद्धा भरता येणार आहे. सीबीएसई तत्सम महामंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयात जर एटीकेटी सवलत लागू असेल तर त्याच मंडळाच्या महाविद्यालयांमध्ये 11वी प्रवेशासाठी एटीकेटी लागू असेल. मुंबईतील पालिकेच्या 227 वॉर्डचा आढावा घेणारा तसंच गटाध्यक्ष यांचा लेखाजोखा मांडणारा अहवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाच्या विभाग अध्यक्षांच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत त्याचा अहवाल राज ठाकरेंना देण्यात आला. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी अशा एक राज्य एक नोंदणी अभियानांतर्गत सध्या जिल्हा स्तरावरती सुरू असलेल्या एका उपक्रमात बनावट दस्तावेजाच्या माध्यमातून सरकारच्याच फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत असल्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. त्यामुळे मृत व्यक्तीला जिवंत असल्याचं दाखवून किंवा बनावट व्यक्तीला उभं करून तसंच मुद्रांक शुल्क चुकवून दस्त नोंदणी करून सरकारची फसवणूक करणाऱ्यांवरती फौजदारी कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. बदलती जीवनशैली आणि वाढतं तंत्रज्ञान यामुळे प्लास्टिकचं संकट हे सध्या मोठं आव्हान आपल्यासमोर असून प्लास्टिकमुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत अशी चिंता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केली. प्लास्टिकच्या विघटनासाठी संशोधनाला प्राधान्य देऊन त्या दिशेनं काम करण्याची गरज असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता 2,47,00,000 महिलांना शनिवारपासून देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र जवळपास 5 लाख महिलांनी केवायसी पूर्ण केलेलं नसल्यामुळे त्यांना हा लाभ देण्यात अडचणी येत आहेत. बँक खात्याला आधार कार्ड लिंक असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय महिला आणि बालकल्याण विभागाने घेतला असल्यामुळे 5 लाख महिलांचा निधी विभागाकडे पडून आहे. मिठी नदी गाळ काढण्यात झालेल्या सुमारे 65 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी सिने अभिनेता दिनू मोरियाला ईडीनं चौकशीसाठी पुढील आठवड्यात हजर राहण्याचं समन्स दिलंय. तर चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होण्याची देखील शक्यता आहे. राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील लाखो केशरी रेशन कार्ड धारक शेतकरी कुटुंबाचं बँक खातं अद्याप रिकामच राहिलंय. 170 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय झाल्यानंतरही निधी न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांना प्रतीक्षेत राहावं लागतंय.